नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि अर्जंटली तुम्हाला सगळ्यांना इथे मी सांगण्यासाठी हा एक संपर्क साधण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले आहे. बॉम्बे हायकोर्टच्या या ज्या 1000+ क्लर्कच्या जागा निघालेल्या आहेत त्या जागा आता इथून पुढे 20 मिनिटांनंतर मी जेव्हा हा व्हिडिओ शूट करते 11ला 20 मिनटं बाकी आहेत तर 11 वाजेपासून आज 15 डिसेंबरला 11 वाजेपासून हे फॉर्म्स भरायला सुरुवात झालेले आहे. आपण एक्झॅक्टली बघितलेलं आहे, सरांनी फुल लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय डॉक्युमेंट्स लागत आहेत. शांततेत बरेच दिवस आहे आपल्याकडे, पण 5 जानेवारीची वेट करू नका. 31 डिसेंबरपर्यंत, खूप झालं तर 1, 2, 3 जानेवारीपर्यंत हे फॉर्म फिलअप करून टाका. हे बघा, कुठे जायचं आहे तुम्हाला. बरेच लोक कुठेतरी, मला नाही माहिती कुठून एक फेक वेबसाईट आहे वगैरे, मला माहिती नाही, पण बरेच स्टुडंट्स बोलले आहेत मला असं होऊ नाही शकत. बट स्टील हे बघा, ही वेबसाईट आहे bombay-high-court.nic. एवढं जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला वेबसाईट ओपन झालेली दिसेल. तिथे जायचं आहे तुम्हाला आणि सगळ्यात आधी फॉर्म भरायला चालू करायचं नाही. बॉम्बे हायकोर्ट JTI मध्ये पण स्टुडंट्स म्हणाले मॅम इथे रेफरन्स नंबर विचारता आहेत मला. तसं करायचं नाही. फॉर्म कसा फिलअप करायचा हे पण मी तुम्हाला सांगेल. फक्त आत्ता सांगत आहे की तुम्ही तयारी करा, डॉक्युमेंट्स जवळ घेऊन घ्या. आत्तापासून आज नाही भरला फॉर्म तरी चालेल, पण सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही जवळ घेतलेले पाहिजे. काहीच फॉर्म भरत असताना अरे कॅरेक्टर सर्टिफिकेटवर कोणाचं नाव टाकू या गोष्टी तुम्हाला पडायला नाही पाहिजे. कॅरेक्टर सर्टिफिकेटवर बऱ्याच ठिकाणी, मला नाही कळत का ते लोक सांगतात, त्यांना बॉम्बे हायकोर्टची परीक्षा घेण्याचा अनुभव नसेल, म्हणजे विद्यार्थ्यांकडनं तयारी करून घ्यायचा, किंवा त्यांचे विद्यार्थी टॉपर नसतील म्हणून ते सांगतात पोलीस पाटील चालतील एक्सेट्रा एक्सेट्रा. पोलीस पाटील वगैरे यांचे तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेटवरती नावं टाकू नका. आपल्या सरांनी जे सगळे गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते 100% शुअर आहे. 20मध्ये 23मध्ये आत्ता बॉम्बे हायकोर्ट JTIची आपली बॅच झालेली आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून त्यांना कुठे कुठे रिजेक्शन फेस करावं लागलं त्या अनुभवातून आपण तुम्हाला सांगतो. कुणी अचानक एका वर्षामध्ये, म्हणजे आत्ता कुणी अचानक ही परीक्षा आली म्हणून उठून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देत आहे तर तुमचं तुमचं एक वर्ष वाया जाईल आणि ते आयुष्य पण असू शकतं. ठीक आहे, बऱ्याच लोकांचं भवितव्य ह्या एका पोस्टवरती अवलंबून आहे. म्हणून प्लीज सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या शाळेचे प्रिन्सिपल, तुमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल, कुणी डॉक्टर असतील तुमच्या गावात किंवा तुमचे फॅमिली डॉक्टर असतील, तहसीलदार, कलेक्टर, हे सगळे लोक जे सरांनी सांगितलेले आहेत त्यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवरती त्यांचंच नाव टाका. मॅडम दोन्ही प्रिन्सिपल चालतील का? चालतील. दोन्ही तहसीलदार चालतील का? चालतील. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता बघा, हे फॉर्म कसा भरायचा मी सगळं सांगेल तुम्हाला, पण आधी फीस पे करावी लागते. ही वेळ आहे, नीट लक्षात ठेवा. 15 तारखेला म्हणजे आज सकाळी 11 वाजेपासून तर 5 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एवढा वेळ आहे हे फॉर्म फिलअप करायचे. तर वेळ लावू नका, सगळे डॉक्युमेंट्स नीट बघून टाका. फायनल इयरला जी मार्कशीट तुम्हाला मिळाली होती फायनल इयरला, त्यावरती ज्या ज्या सेमिस्टरचे मार्क्स सांगितलेले आहेत, दिलेले आहेत, त्या सेमिस्टरचे मार्क्स टाकायचे. जर तुम्ही CGPA असाल तर आत्तापर्यंत तुम्ही कॉलेजमधनं त्याला कन्वर्जन करून आणलेलं पाहिजे होतं. नसेल आणलं तर 1-2 दिवस थांबा, घाई करू नका, मनानी कोणतेही मार्क्स टाकू नका. DVमध्ये ह्यावेळेस 100% प्रॉब्लेम होणार आहे, कारण की 2023मध्ये कम्प्युटराइज्ड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं आणि ह्या वेळेस या नोटिफिकेशनमध्येच दिलेलं आहे की कम्प्युटराइज्ड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यामुळे जर तुमचं 69.69 असेल आणि तुम्ही 69.70 टाकलं तर कम्प्युटरला कळत नाही यांनी मायनर मिस्टेक केलेली आहे, तुम्ही डायरेक्ट रिजेक्ट होऊन जाता. ठीक आहे, म्हणून सांगत आहे शांततेत फॉर्म भरा. एक तुम्ही आज फॉर्म कसा असतो एवढं बघा, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत का बघा आणि मगच उद्याला फॉर्म भरा. ठीक आहे, काहीही डाऊट्स असतील फॉर्म भरण्यासाठी तर तुम्ही एकदा बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपले टॉपर्स आहेत 2023चे, आपले टॉपर्स आहेत. आत्ता जी बॉम्बे हायकोर्ट JTI झाली होती, दुसऱ्या इन्स्टिट्यूटकडे कुठे टॉपर्स असतील तर तुम्ही 100% त्यांच्यावरती भरोसा ठेवू शकता. पण ज्यांना माहिती नाही, फक्त अचानक 1000 जागा आल्यात म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून पुढे आलेले आहेत, प्लीज त्यांनी तुमचं भवितव्य खराब होईल.
अशा गोष्टींवर भरोसा ठेवू नका. ठीक आहे. तुम्ही आपल्याला कधीही कॉल करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपला फोन नंबर देते, सरांचा फोन नंबर देते. आपली वेबसाईट आहे, आपली बॅच पण सुरू झालेली आहे. माझ्याच इंग्लिश ग्रामरपासून बॅच सुरू झालेली आहे. लवकरात लवकर तयारीला लागा. ठीक आहे. थँक्यू सो मच.